दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील बसवेश्वर हायस्कूलच्या सन 2001-2002 सालच्या 10वीच्या बॅचमधील माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमेळावा रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। हा सोहळा सोलापुरातील एसटी स्टँड जवळील क्रोमा शोरूमच्या वर असणाऱ्या हॉटेल श्री बोधच्या आलिशान सभागृहात पार पडला। या प्रसंगी महादेवी वैरागकर, प्रभाकर बोंगरगे, माणिक नकाशे, बसवेश्वर स्वामी या माजी शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती। तर अध्यक्षस्थानी माजी शिक्षक चंद्रकांत कस्तुरे होते। गेल्या अनेक दिवसापासून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती। रविवारी सर्व विद्यार्थ्यांची एकच लगबग सुरू होती। या सोहळ्याचे मुख्य आयोजन राकेश वैरागकर, विजयकुमार हेले, बसवराज पाटील, महेश मिटकरे यांनी यशस्वीपणे व कल्पकतेने पार पाडले। या प्रसंगी गुलाब फुलांच्या पाकळ्यांची पायघडी अंतरली होती। नयनरम्य फुलांची आरासी साकारण्यात आली होती। सर्वांनी मानाचे महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविणारे फेटे शिरपेचात घातले होते। प्रारंभी गुरुवर्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेचे पूजन करून सोहळ्याचा प्रारंभ झाला। त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुवर्यांचे गुलाबांच्या पायघड्यावरून आणलं, औक्षण करून तसेच पुष्पवृष्टी करीत मोठ्या थाटात स्वागत केले। सर तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना जगण्याचं बळ दिलं, सर तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना बळ दिलं, नंतर तुमच्यामुळे सर आज जीवनाचं सोनं झालं, सर तुमच्यामुळे आमच्या जीवनाचं सोनं झालं। या दारिद्र्याच्या जीवनाने सर वैभवाचं येण आलं, तुमच्यामुळे आम्हाला सर या जगण्याचं भान आलं। सर तुम्ही मात्र आमच्या विद्यार्थ्यांसाठी जीवाचं रान केलं, सर तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी जीवाचं रान केलं, सर तुम्ही मात्र विद्यार्थ्यांसाठी रान केलं। आणि सर आज हे तुम्ही या निवडणुकीच्या नंतर सुद्धा या वयातही सर तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, जो फुललेला दिसतोय, तो आजही तसाच आहे, आजही तसाच आहे। या सुंदर विचाराने मार्ग तुमचा फुललेला असेच जीवन फुलत जावं ही जीवन सदिच्छा सर आपल्या सर्व गुरुवर्यांना मनापासून। कार्यक्रमस्थळी रंगीबेरंगी फुलांची स्वागत कमान लक्षवेधी ठरली। LED स्क्रीनवर माजी विद्यार्थी व गुरुजनांचा माहितीपट सादर करण्यात आला। संस्कारक्षम पिढी घडविणाऱ्या गुरुजनांचा विद्यार्थ्यांनी मान सन्मान करून त्यांचा कार्याचा गुणगौरव केला। आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करणारे स्वामी सरांचा सन्मान करण्यात आला। फलटणहून आलेल्या एका माजी विद्यार्थिनीच्या मुलीने प्रार्थना गीत सादर करून सोहळ्यात रंगत आणली।
माजी विद्यार्थी राकेश वैरागकर, विजयकुमार हेले आदींनी आपल्या मनोगतामधून गुरुवर्यांविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. नुकतंच आता आपण व्हॉट्सअपचा ग्रुप करतो, म्हणजे सरांचा किती इफेक्ट असतो एक उदाहरण देतो. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आपण जर बघितलं प्रत्येकाला एक सवय असते, सकाळ सकाळी कुठलातरी पान दोन गुड मॉर्निंग गुड नाईट असे फोटो टाकत असतात. तसंच आता आमचा ग्रुप पण बनला होता. त्या ग्रुपवरती पण सुप्रभात म्हणायचं काही फोटो वगैरे असं टाकायचं होतं. तर त्यावेळेस मी एक ग्रुपवरती मेसेज केला होता की कुंभासरांनी आपल्याला एवढं छान इंग्लिश शिकवलंय, तर त्यासाठी आपण एक गुड मॉर्निंग गुड नाईट स्पेलिंगमध्ये टाईप करून टाकू शकत नाही का. तर त्याचा एवढा इफेक्ट पडलाय. आज मी तुम्हाला ग्रुप दाखवतो, त्याच्यावरती प्रत्येक जण गुड मॉर्निंग आणि गुड नाईट टाईप करूनच टाकतो. सुप्रभात गुड नाईट पानं फुलं अजिबात नाही टाकत. म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी तो इफेक्ट दिसला. म्हणजे अजून पण म्हणजे सरांना म्हणतात त्याचं जे शिकवण आहे ती शिकवण ते आत्मसात करतात. आणि अजून एक मला एक उल्लेख करायचा आहे तर आतापर्यंत ज्या बॅच झाले होते ज्यांनी सत्कार केलं होतं त्या 2000च्या आधीच्या बॅच होत्या. म्हणजे 20व्या शतकातल्या त्या बॅच पासआउट झालेल्या होत्या. आणि आमची जी बॅच आहे ती 2002ची बॅच आहे जी 21व्या शतकातली आहे. त्याच्यामुळं 21व्या शतकामध्ये पहिल्या बॅचला आमचा आता सर्वांचा सत्कार करायचा मान मिळाला हे आमचं एक भाग्य आहे. या ठिकाणी पाटीला चांगला टाकत असेल मैदान पाटील मैदान आठवतं ना सुकल्याने सर म्हणायचे तर ते झुक्का पाटील पडले म्हणायचे तुझ्या आईचा झुक्का तुझा म्हणायचा दिलेला. ज्यावेळेस आम्हाला मुलांना सरांनी ज्यावेळेस ते धक्का द्यायचे मी आवडीने सांगतो मुली असं हसायचं पण कसं खरं शाळेतच होतं जे आपण शोधत होतं पण ते कळायला खूप उशीर झाला. खूप उशीर लागला. आयुष्याच्या धावपळी आम्ही देहभान हरवून गेलो. पुन्हा एकदा शाळेत जायचं खरंच का विसरून गेलो. पुन्हा एकदा शाळेत जायचं खरंच का विसरून गेलो. व्यावसायिक नातेवाईक यात सारे आम्ही गुंतून गेलो. विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा धडा. किती उपकार मानून तुमचे कळत नाही मला, किती उपकार मानून तुमचे कळत नाही मला. तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा, तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा. अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची ही आशा. बसवेश्वर हायस्कूल मुस्ती या शाळेतून आली विद्यार्थिनी. आणि कस्तुरे सरांचं आठवण म्हणून सांगते त्यांनी सगळं म्हणजे त्यांना भेटले की सगळं आम्हाला भीती वाटायची. सरांचं त्यांनी आमच्याकडून वाचन वगैरे करून घ्यायचे, शब्दात पाठ करून घ्यायचे. त्यांनी आता सध्या ह्या वर्षी म्हणजे इथं आलेले नाही आहेत तरी त्यांचा आठवण आम्हाला खूप येतो सरांचा. आणि आता सगळे त्या काळचे विद्यार्थी आम्ही आता भेटल्यानंतर असं एक प्रकारचं म्हणजे असा आनंद व्यक्त करू शकत नाही शब्दामध्ये. खूप आनंद होतो त्यांना भेटल्यानंतर. या कुंदेली तुषार हार गरबा या वस्त्राच्या या बिना बंधन मंदिर करा या ब्रह्मांड शंकर प्रभूंनी जय जय सदा. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परिचय करून देत जुन्या शालेय आठवणींना उजाळा दिला. महापारेषणचे बसवराज पाटील यांचा पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात दिवंगत व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली. 1966 साली स्थापन झालेल्या बसवेश्वर हायस्कूलला शिक्षणाचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. शाळेने अनेक गुणवान विद्यार्थी निर्माण केले आहेत. आम्ही ज्ञानदानातून देशसेवा करणारे आदर्श विद्यार्थी घडविल्याची महादेवी वैरागकर, प्रभा बोंगरगे, माणिक नकाशे, बसवेश्वर स्वामी या गुरुवर्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. डॉक्टर बनले असते, शिक्षक बनले असते, इंजिनियर बनले असते त्यावेळेची खंत राहिली. कारण का त्यावेळेस म्हणजे 11वी-12वी बसायला जागा नव्हती. कुठं शिकलात. आज जर तुम्ही तुमच्या सध्या जर शिक्षकांकडे नवीन शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर सांगितलं तरी खरं वाटणार नाही. आम्ही चिंतेत जाण्याकडे बसलो, पत्र्यात बसलो, अंगणवाडीमध्ये हापून तिथं बसलो, तिथं सारवलो, हे खरं वाटणार नाही. प्रत्येक तासाला आपल्याला वर्ग सुद्धा मिळत नव्हते. तर अशा ठिकाणी हे माझ्यासमोर बसलेले चिमणी पाखरं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी माझ्या ह्या विद्यार्थी घडले आणि या ठिकाणचे एका प्रेम दिले. मैं पढ़ाते वक्त आपको बताता था, मैं जब आपको इसमें भी बोले पहचानने के लिए कहता था तो मैं आपके कॉल के बताता अरे घंटे
पूर्वी आम्ही जेवढ्या जुन्या वर्गांना शिकवायचो, सगळ्यात आपली शाळा नंबर एक म्हणजे राजमान सरांच्या काळामध्ये. राजमान सरांचे हिटला त्यांचा हस्ताक्षर होती आणि त्याचा अभ्यास म्हणजे जिल्ह्यातील लोक फुटफुट बोलायचे, राजमान सरांना खेळ करायचं जास्त होते. म्हणजे आपली शाळा एवढी चांगलीच का होती. आपल्या शाळेतल्या शिक्षकांना बाहेरची लोक बोलावून घ्यायची. सोनेरी अक्षराला आज लिहावा असा हा कार्यक्रम आहे. आता सेलेसाहेबांनी म्हटलेलं आहे की या ठिकाणी ज्या प्रकारे आपल्या प्रयागराजमध्ये जो कुंभमेळावा भरलेला आहे, त्यातून या ठिकाणी स्थलांतर झालेला प्रयागराज म्हणजे गुरुवर्यांचा सत्कार विद्यार्थ्यांनी केलेला आहे, की जेणेकरून असा अनेक आपण कार्यक्रम पाहतो की असा हा कार्यक्रम कधीही झालेला नाही आणि होणार सुद्धा नाही. एवढा स्तुत्य कार्यक्रम तुम्ही गुरुवर्यांचे केलेला आहात. या स्नेह मेळाव्यामुळे एक प्रकारे विद्यार्थ्यांचा कुंभमेळा भरल्याचे दिसून आले. बसवेश्वर हायस्कूलच्या माजी शिक्षक व विद्यार्थी यांच्या स्नेह मेळाव्याने प्रेम भावना वाढीस लागणार आहे. हा उपक्रम प्रेरणादायी व कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य चंद्रकांत कस्तुरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून काढले. आमचे राजमान सर त्यावेळेला आम्हाला तेवढं कळत होतं. BA आहे, BSc आहे आणि B.Ed आहे. त्या ठिकाणी डिग्री लावा, BSc, B.Ed, BA आणि B.Ed असतात. ते म्हणाले तुम्ही कुठल्या पदावर भरती करता, BSc बरोबर. म्हणजे त्यांनी फक्त BSc, B.Ed हीच पदवी लावली. म्हणजे आम्ही ऐकलं. म्हणजे एकमेकाच्या अशा गोष्टीमुळं लक्षात घ्या, सहकार्यामुळं आणि आपल्या लेखणी पॅसेज आपल्या शाळेला त्यावेळी काहीतरी रायटिंग नव्हतं, काही नव्हतं. फक्त हस्ताक्षराच्या जोरावर त्याने शाळेचं सगळं कारकीर्द अगदी नंबर 1 प्रकारे ठेवलं. अशा प्रकारे आमच्या जुन्या बऱ्याच आठवणी आहेत. या ठिकाणी सांगावंसं वाटतं की या ठिकाणी पाटील आलेले म्हणजे आताची चौधरी, तिला शिकवण्याचा लाभ आम्हाला मिळालेला आहे, तिच्या मालकांना मिळालेला आहे शिकवण्याचा लाभ. त्यांचे आई आणि वडील हे सुद्धा माझे विद्यार्थी आहेत. सोनार सर विद्यार्थी आहेत. सोनार सरांची साधारण परिस्थिती होती. त्यांना विचारा, मी D.Edला माझ्या सासूवडीत नेऊन घातलं बार्शीला. त्यावेळी आमच्या सासूवडीत असं होतं की मराठ्याचा फक्त लिंगायत दोन्ही स्वच्छ हातपाय घेऊन गेला तर घरी प्रवेश होता. तो काळ होता. परंतु आम्ही त्यांना लिंगायत म्हणून तिथं आमच्या सासूबाईच्या घरी 4 दिवस ठेवलं. नंतर वसतिगृह मिळाल्यानंतर त्यांनी D.Ed केलं आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं. नकाशे सर आमचे विद्यार्थी आहेत, B.G. पाटील सर विद्यार्थी आहेत. अशा अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आम्हाला मिळालं आणि याची पावती अशा प्रकारे न बुधो न भविष्यती असा आमचा सत्कार सोहळा गेट टुगेदर करून त्या ऋणातून तुम्ही मुक्त झाला असं मला वाटतं. की शेवटी एवढंच म्हणेन, ओ माय गॉड, ओ माय लॉर्ड, इन्क्रीज द हेल्थ, वेल्थ आणि नॉलेज ऑफ माय एव्हरी स्टुडंट डे बाय डे, डे बाय डे, डे बाय डे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन विजयकुमार हेले यांनी तर आभार प्रदर्शन रुपाली पाटील यांनी केले. हा सोहळा संस्मरणीय ठरल्याचे दिसून आले. सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा व नीलकंठ सहकारी बँक सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी 2025 भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व सत्कार समारंभ आयोजित केला आहे. वर्ष 26वे, रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी, वेळ सकाळी 10 वाजता. स्थळ लिंगशेट्टी मंगल कार्यालय, कस्तुरबा मार्केट जवळ, सोलापूर. शुभ हस्ते माननीय ॲडव्होकेट श्री प्रदीप सिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील, सोलापूर जिल्हा न्यायालय. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री ब्रिजमोहन पोपलिया, ज्येष्ठ समाजसेवक. सन्मानार्थी स्वातंत्र्य सेनानी पुरस्कार, हुतात्मा किसन सारडा परिवार, कर्मवीर मार्शल रामकृष्ण गणेशराम जाजू परिवार, तपस्वी परसरामजी सीतारामजी राठी परिवार, देशभक्त बिहारीलाल सुखदेव बलदवा परिवार, देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी परिवार, देशभक्त सोनूबाई हरिनारायण सोनी परिवार, स्वातंत्र्य सैनिक शंकरलाल देवीचंद जाजू परिवार. रक्तमहर्षी पुरस्कार श्री अशोक त्रिभुवनदास नावरे. रक्तकर्म पुरस्कार श्री किशोर चंडक, श्री रवींद्र रोशन बुतडा, श्री अरविंद बिसानी.
श्री प्रकाश मिनियार, विद्या विभूषण पुरस्कार अभिजित द्वारकदास बराडिया, रुचि प्रशांत बुतडा, वैष्णवी गोपालदास बलधवा, वैभव गोविंद करवा, काजल किशोरी बट्टड, सिद्धी मनोज बुतडा, अंकित मनोज मुरक्या, ऐश्वर्या प्रदीप कुमार नागझा, डॉक्टर प्रणव श्यामसुंदर जाजू, विशेष सन्मानार्थी धनवी रघुनंदन काब्रा बार्शी, श्यामसुंदर बिहानी, अध्यक्ष माहेश्वरी प्रसारक मंडळ, रवी किरण करवा, तहसील अध्यक्ष बार्शी, आपले विनीत, अध्यक्ष जवाहर जाजू, सचिव किरण कुमार राठी, कोषाध्यक्ष धनराज नोगझा, चंद्रकांत तापडिया, कार्यसमिती सदस्य विजय जाजू, अखिल भारतीय कार्यसमिती सदस्य, संघटन मंत्री मधुसूदन कालानी, उपाध्यक्ष गोकुळ झवर, उपाध्यक्ष गिरीश जकोटिया, उपाध्यक्ष ओमप्रकाश साबू, उपाध्यक्ष देवकीनंदन कटोड, संयुक्त मंत्री प्रवीण कुमार चंडक, तालुका अध्यक्ष वेणुगोपाल लड्ढा आणि समस्त कार्यकारिणी सदस्य।